आज बघा आपण एकदम झटपट होणारा, अगदी 10 मिनिटांमध्ये होणारा झटपट असा वाटाणा भात बघणार आहोत आपण। एकदम हलकं फुलकं जेवण आहे। आज हे मी दुपारच्यासाठी करते आहे। एकदम पटकन होतो आणि टेस्टीला तर अप्रतिम। तर वेळ न लावता पटकन रेसिपी बघूया। तर इथे बघा मी 2 कांदे घेतले आहेत आणि 2 टोमॅटो घेतले आहेत। ते ना आपल्याला दोन्ही असे बारीक कापून घ्यायचे आहेत आणि एक मिरची पण घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे। सर्व बघा मी कापून घेतलेले आहे बारीक असं। आणि तांदूळ बघा स्वच्छ धुवून तो मी पाणी काढून ते ठेवलेला आहे। मटार पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे। तर पटकन फोडणी करूया। कढई घेतली आहे, कढईमध्ये बघा तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मी मिरची, जिरं आणि कापलेला कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आणि 2 तेजपत्त्याची पानं टाकते आहे फक्त फ्लेवरला। अख्खे गरम मसाला टाकत नाही आहे, कारण आपण नंतरला बिर्याणी राईस तो वापरणार आहे, पुलाव मसाला। तर बघा कांदा चांगला परतून झाल्यानंतर टोमॅटो पण चांगला परतून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करतो आहे। हिंग घेतलेला आहे, हळद, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि बघा मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। बिर्याणी मसाला टाकायचा कारण त्याच्यामध्ये सगळे अख्खे गरम मसाले पण असतात आणि त्याचं ना वाटाणा भात खूप छान होतो। आणि आता बघा सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी वाटाणा घेतलेला आहे आणि जो तांदूळ धुवून ठेवलेला होता ना तो मी घेतलेला आहे। 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि पाव वाटी वाटाणा घेतलेला आहे। सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता 1 वाटीला मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे बघा। चवीनुसार मीठ घ्यायचं आणि एकदम चांगलं परतून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं। नंतर बघा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता एक चांगली उकळ आली ना त्याला, हे बघा उकळ आली, फक्त झाकण लावून ठेवायचं। 8 ते 10 मिनिटांमध्ये भात लगेच तयार होतो, काहीच वेळ नाही लागत। हे बघा 10 मिनिटांमध्ये आपला भात हा तयार झालेला आहे। मस्त असा सुट्टा सुट्टा भात मस्त आणि त्याचा सुगंध पण एवढा सुंदर येतो ना। आणि आता मी हे छान पापड त्याचबरोबर सांडगी मिरची पण घेतलेली आहे थोडी फ्राय करून। आता भात बघा सर्व करते आहे, एकदम भारी झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।